तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत करतो तुमचं अपग्रेडच्या यूट्यूब लर्निंग चॅनलवरती. आणि आपण शिकत होतो डेटा टाइप्स. ठीक आहे. तर डेटा टाइप्समध्ये आता पुढे जाऊया आणि एक नवीन टॉपिक परत शिकूया, त्याला म्हणतात पेमडास. पेमडास ऐकायला तुम्हाला खूप असं वाटेल की बाबा काहीतरी असा टॉपिक आहे किंवा जे अवघड जाऊ शकतो किंवा असं काहीतरी असेल. पण मी एक म्हणतो तुम्हाला की हे खूप सोपं टॉपिक आहे. सोपं टॉपिक इन द सेन्स काय आहे की याच्यामध्ये आपण काय करतोय की जे आपलं बोर्ड मास रूल आपण शिकलेलं आहे. बोर्ड मास म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये बघा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे आधी, मग त्याच्यानंतर तो ऑर्डर ऑफ म्हणायचा की कोणता ऑर्डर आहे तुमचा, पॉवर किती आहे, क्यूब आहे का, हे बरोबर. ते टाईपचं होतं. त्याच्यानंतर तुम्ही परत काय काय सॉल्व्ह करायचं, मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करायचं. त्यालाच इथे हे लोक काय म्हणतात, जर तुम्ही बघायला गेले तर हे लोक काय म्हणतात त्याला, पेमडास. पेमडास म्हणजे काय? पॅरेंथेसिस पहिला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर ते काय म्हणतात, एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल म्हणजे रेस टू पॉवर म्हणतो ना आपण. तर 2 raised to 2 म्हणजे किती झाले, 2 into 2. 2 raised to 3 म्हणजे काय, 2 into 2 into 3 म्हणजे काय झालं, 8चा क्यूब झाला. बरोबर. तर लिहून दाखवू एक वेळेस, तुम्हाला लिहून पण दाखवतो, काही नाही. आता मी बोललो तर @, आलं ते 2 बोललो मी. आणि याला कसं लिहितात, एक्सपोनेन्शियलला 1 आणि 2 लिहितो. ठीक आहे. आणि क्यूब बोललो, याचा अर्थ काय होतं, 2 into 2 into 2. आणि त्याचं फायनल उत्तर काय भेटेल आपल्याला, 8. ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो, एक्सपोनेन्शियल पॉवर. ठीक आहे. जर तुम्हाला आठवत नसेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघायला गेलो आपण, म्हणजे काय, इथं काय लिहिलेलं आहे, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर तो सॉल्व्ह करतो मल्टिप्लिकेशन, आणि त्याच्यानंतर तो सॉल्व्ह करतो किंवा तो काय सॉल्व्ह करणार, डिवाइड. याचा अर्थ काय, डायरेक्ट टेक्निकली याचा अर्थ काय, तो पहिले काय सॉल्व्ह करणार आहे, मल्टिप्लिकेशन. पूर्ण लिहून टाकतो, काय विचित्र वाटतं जरा. ठीक आहे ना. तर त्यांचं काय, तर इथे काय दुसरं काय येईल आपलं, डिवाइड. ठीक आहे. आणि तसंच इथं काय, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ठीक आहे. सबट्रॅक्शन. तर इथं काय चालू आहे आपलं, ते काम चालू आहे. पॅरेंथेसिस पहिले आपण घेतलं, त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, आणि त्याच्यानंतर आपण काय घेतलं, डिवाइड, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. तर हे त्याची ऑर्डर दिलेली आहे त्याने. ऑर्डर म्हणजे काय, तो सगळ्यात आधी काय काय सॉल्व्ह करणार आहे त्याला म्हणतात पॅरेंथेसिस. त्याच्यानंतर तो काय सॉल्व्ह करणार आहे, तर तो इकडे बोलतोय की मी एक्सपोनेन्शियल सॉल्व्ह करेल. त्याच्यानंतर तो बोलतोय मी मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करेल किंवा मी डिवाइड सॉल्व्ह करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर मी परत याला काय करणार आहे, ॲडिशन सॉल्व्ह करेल किंवा मी सबस्ट्रॅक्शन सॉल्व्ह करेल. तर सगळ्यात असं वाटायला, तुम्हाला बघायला खूप अवघड वाटेल, पण एक सोप्या एक्झाम्पलनी आपण बघूया की करणार काय हा. तर इथं काय बोलला तो, पॅरेंथेसिस सॉल्व्ह करेल. पॅरेंथेसिस म्हणजे काय, आपले राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट आहे का या पूर्ण केसमध्ये कुठं, तर नाहीये. ठीक आहे. तर याला आपण पुढे. त्याच्यानंतर तो काय बोलतोय की मी काय सॉल्व्ह करणार आहे, एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल म्हणजे काय, की रेस टू पॉवर. याच्यामध्ये कुठे एक्सपोनेन्शियल दिसतं का आपल्याला, तर ते पण नाही. तर मग हे हा दुसऱ्याला पण पुढे बघा. त्याच्यानंतर तिसरा काय बोलतोय की मी काय सॉल्व्ह करणार आहे, मल्टिप्लिकेशन. मग इथं मल्टिप्लिकेशन आहे का, हो इथं आहे मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. तर तो पहिले काय जाईल, याचं उत्तर काय येणार आहे, 3 into 3, 9 भेटलं आपल्याला. किती भेटलं, 9. आता तो काय म्हणतोय की हा आहे ना, त्याच्यानंतर काय येतं, ॲडिशन आहे. पण तो काय म्हणतो, हा जो आहे ना तो त्याच्या वरतीच येणार आहे, कारण की याची पॉवर त्याच्या खाली आहे. मग तो काय म्हणतो की मी काय सॉल्व्ह करेल, डिवाइड सॉल्व्ह करेल. तर इथं मल्टिप्लिकेशन आलं, त्याच्यानंतर तो काय करणार, डिवाइड सॉल्व्ह करणार. तो मध्ये तो प्लस करणार नाही. म्हणजे इथं 3 into 3 झालं. त्याच्यानंतर हा येईल सॉल्व्ह करायला. याच्यामधलं काय, 3 divided by 3. याचं उत्तर किती भेटेल, 1. 9 प्लस 1 आणि मग मायनस. मग त्याच्यानंतर तो काय बोलतो, मी ॲडिशन सॉल्व्ह करेल. तर इथं 9 प्लस 1 किती झालं, 10 झालं. आणि मग त्याच्यानंतर तो काय बोलला, मी -3 सॉल्व्ह करेल. त्याचं उत्तर काय आलं आपल्याला, 10 - 3, आणि फायनल उत्तर काय भेटलं आपल्याला, 7. ठीक आहे. तर हा एक गोष्ट जर तुम्ही बघितली असेल याच्यामध्ये, मी लेफ्ट वरनं राईट वरती गेलेलो आहे. म्हणजे काय,
जर लेफ्ट वरती मल्टिप्लिकेशन पहिला आला, ठीक आहे, तर ह्याला पहिले प्राधान्य द्यायचं. मल्टिप्लिकेशन जर लेफ्ट वरती. जर डिवाइड पहिले आला असता, फॉर एक्झाम्पल हे 3 इंटू 3 आहे ना, तो हा मल्टिप्लिकेशनच्या जागेत डिवाइड आला असता, तर मी सगळ्यात पहिले ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड मध्ये काय सॉल्व्ह केलं असतं. तर जर डिवाइड लेफ्टला आला असता मल्टिप्लिकेशनच्या जागेवरती, तर मी सगळ्यात आधी जे सॉल्व्ह केलं असतं ते होतं डिवाइड. त्याच्यानंतर मी मल्टिप्लिकेशन घेतलं असतं. पण ह्या केसमध्ये काय आहे की जर बघायला गेलं, जर मी अल्टिपल्टी जरी केली तरी इथं काय होतंय, डिवाइड घेतलं तर याचं उत्तर 1 येतो आणि 3 इंटू 3 काय होतंय, 9च होतंय. टेक्निकली याचं उत्तर 7च येणार आहे परत. त्याच्याने काही फरक पडत नाही कारण की आकडे सेम आहे. जर काही दुसरा असला असता, फॉर एक्झाम्पल इथं बघा, इथं जर मी प्लसच्या ऐवजी, आता मी पहिला हा बघू, त्याच्यामध्ये काय पॅरेंथेसिस पहिला आहे, तर इथं काय आहे, पॅरेंथेसिस पहिला तो सॉल्व्ह करणार, ठीक आहे. त्याच्यानंतर तो काय बोलतो, हा पॅरेंथेसिस पहिले सॉल्व्ह करणार कारण की याच्यामध्ये पॅरेंथेसिस पहिला आहे, तर इथे याचं उत्तर काय होणार आहे, 5 होऊन जाणार आहे. काय होणार आहे, 5. ठीक आहे. आता याचं ऍडिशन, कारण की तो काय बोलतोय, जर ब्रॅकेट आला तर पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा, तर याचं उत्तर काय झालं 5 आणि 5 इंटू 4 काय आलं 20, म्हणून याचं उत्तर काय येते 20. ठीक आहे. पण जर इथं काय ब्रॅकेट नसता, आता काय ब्रॅकेट नाहीये आणि इथं काय डिवाइड आहे, फॉर एक्झाम्पल मी हा रिप्लेस करतो, तो 2 डिवायडेड बाय 3चं उत्तर काय येतं, जे काही येईल ते येईल, बरोबर. आणि मग त्यानं काय करणार, तो 4 ने मल्टिप्लाय करणार. तो 2 डिवायडेड बाय 3चं उत्तर किती येतो, 1.67 काही येत असेल ना, 0.66. आणि मग त्याला मी काय केलं, 0.66 ला 4 ने मल्टिप्लाय केलं, म्हणून काय येते 2.665. ठीक आहे. हा कळलं का तुम्हाला, सिक्वेन्स आपल्यासाठी गरजेचं आहे आणि याच्यामध्ये सिक्वेन्सच बघावं लागतं. ठीक आहे. म्हणजे सिक्वेन्स फॉलो करायचा, पहिले ब्रॅकेट, त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल, त्याच्यानंतर मल्टिप्लाय किंवा डिवाइड, जो लेफ्टला असेल तो पहिले सॉल्व्ह करायचा, त्याच्यानंतर ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन, आणि जो लेफ्टला असेल तो पहिला सॉल्व्ह करायचा. याला काय म्हणतात, पेमडास. आता हा प्रश्न बघूया. याच्यामध्ये काय ब्रॅकेट पण आहे, एक्सपोनेन्शियल पण आहे, मायनस पण आहे, डिवाइड प्लस पण आहे, सगळंच आहे याच्यामध्ये. तर सगळ्यात आधी काय ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. तो काय बोलला, ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, तर याचं उत्तर काय येईल 5 येईल, बरोबर. त्याच्यानंतर तो काय बोलला, आपल्याला एक्सपोनेन्शियल सॉल्व्ह करायचं. तो ब्रॅकेट आणि एक्सपोनेन्शियल एकत्रच आहे, म्हणून काय होणार 5 टू द पॉवर 2 आहे, तर 5 इंटू 5 किती झालं 25. ठीक आहे. त्याच्यानंतर तो काय बोलला, डिवाइड सॉल्व्ह करायचा. आता तो काय बोलला, डिवाइड सॉल्व्ह करायचा, जरी इथं मायनस पहिले पण तरी काय सॉल्व्ह करावं लागेल, डिवाइड. इथं काय 10 डिवाइडेड बाय 2, 2च येणार याचं उत्तर. 25 मायनस इथं काय येणार आहे 2, बरोबर, प्लस 1. तर 25 मायनस 2 किती झाले 23, आणि 23 प्लस 1 काय झालं 24, म्हणून उत्तर काय आलं 24. आणि मायनस पहिले होतं, जर तुम्ही बघितलं तर इथं काय झालं, ते त्याने पहिले सॉल्व्ह केलं. ठीक आहे. तर हा एक बघायचा दृष्टिकोन आहे याला. पण इथं एक गोष्ट जर तुम्हाला नसेल कळत तर तुम्ही काय करू शकता, लिहून बघा एक वेळेस. लिहिण्याने जास्त क्लिअर होतं. आता मला एवढी सवय पडलेली की मी ओरली सॉल्व्ह करू शकतोय, म्हणून मी ओरली सॉल्व्ह करतो. पण जर तुम्हाला तरी अवघड वाटत असेल तर मी काय म्हणणार की सगळ्यात पहिले तुम्ही लिहा, त्याला लिहून बघा, आणि लिहिण्याच्या नंतरच तुम्ही काय करा, त्याला पुढे जा तुम्ही याच्या. ठीक आहे. आणि मी एक छोटीशी एक्सरसाइज बनवली तुमच्यासाठी, याचं उत्तर काय येणार. ठीक आहे. तर याचं उत्तर, हा पहिलाच प्रश्न आहे आपला, त्याच्यामध्ये काय 3 इंटू 3 प्लस ए, उत्तर काय येतंय 7, बरोबर. तो रन केला तर उत्तर काय येतंय 7च येतोय, पण मला उत्तर काय पाहिजे 3. मग तुम्हाला याच्यामध्ये असं टाकायचं हे सगळं मिक्स करून की हे नंबर न टच करता, म्हणजे जेवढे पण 3 लिहिलेले त्याला अजिबात न टच करता तुम्ही काय चेंज करू शकता, हे साईन चेंज करू शकता. आणि मला काय पाहिजे, असंच साईन याला चेंज करा की जेणेकरून याचं उत्तर काय येईल 3 येईल. हे तुमच्यासाठी काय आहे, याची एक्सरसाइज आहे. ठीक आहे. आणि दुसरं काय आहे याच्यामध्ये, अजून एक एक्सरसाइज आहे, तर त्याला काय म्हणतात BMI कॅल्क्युलेशन.
BMI कॅल्क्युलेशन म्हणजे काय? बॉडी मास इंडेक्स. आणि बॉडी मास इंडेक्स बोलल्यावरती जर मी इथं जातो BMI बॉडी मास इंडेक्स, हे काय दाखवतो आपण बघितलेलं पण आहे, आपल्या शाळेत पण बघितलं असेल. माणूस किती मोठा आहे, माणूस किती हे आहे, बरोबर. तर त्याला हे जे आपल्याला हे पाहिजे असतं की किती बारीक आहे मी किंवा किती मोठं आहे, तर त्याला काय म्हणतात आपण BMI म्हणतो. आणि BMIचं कॅल्क्युलेशन कसं करतात, तर BMIचा फॉर्म्युला असतो. ठीक आहे. तर तो फॉर्म्युला आपल्याला काही लक्षात ठेवण्याची गरज नाहीये, मी इथं लिहिलेलं आहे. त्याला काय सांगतात, वेट डिवायडेड बाय हाईट का स्क्वेअर लिहिलेलं आहे. म्हणजे काय, वेट डिवायडेड बाय हाईट. हाईटला काय येईल, पॉवर काय येईल, 2 येईल, 1 आणि 2. ठीक आहे. तर वेट डिवायडेड बाय हाईटचा स्क्वेअर. ठीक आहे, असंही बघू शकता, किंवा हाईट का स्क्वेअर मी ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवलेलं आहे तुमच्या समजण्यासाठी. हा त्याचा फॉर्म्युला आहे. BMI इज इक्वल टू काय होणार, BMI इज इक्वल टू, हा त्याचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला काय पाहिजे की तुम्ही याचा कोड असा लिहा की जेणेकरून ठीक आहे. याचा कोड तुम्ही असा लिहा की शेवटी त्याचा आन्सर काय आलं पाहिजे, हा आला पाहिजे 30 डिवायडेड बाय 8.5 आणि जे काही आलेल ते. तर शेवटचं उत्तर काय आलं पाहिजे, तुमचं आणि माझं मॅच झालं पाहिजे. तर तुम्हाला काय लिहायचं, याचा फॉर्म्युला लिहायचा आहे. तर तुम्हाला ही एक्सरसाइज दिलेली मी. ठीक आहे, हे दोघं करा आणि मग आपण पुढे भेटूया.